जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रत्येक वीकेंड प्रमाणे या वीकेंडलाही तुम्ही अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरीज ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत असाल। अनेकांना कोणत्या ना कोणत्या कारणाने सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहता येत नाही, ते घरी बसून ओटीटीवर सीरीज आणि मालिका पाहतात। अशा प्रेक्षकांसाठी या आठवड्यामध्ये एकापेक्षा एक कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत। नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, झी5 वर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि सीरीज तुमचा वीकेंड खास बनवतील। या वीकेंडला ओटीटीवर ॲक्शन, हॉरर, सस्पेन्स आणि कॉमेडी असे सर्व जॉनर मधील चित्रपट ओटीटीवर येत आहेत। कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात। चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। गुलशन देवैया आणि सय्यामी खेर यांचा चित्रपट अखेरी शुक्रवारी 10 मे 2024 रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय। हा चित्रपट हैदराबाद मेट्रोच्या गजबजलेल्या दोन अनोळखी व्यक्तींच्या हृदयस्पर्शी कथेभोवती फिरतो। हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास 1 वर्षानंतर ओटीटीवर रिलीज होतोय। हा चित्रपट गेल्या वर्षी 19 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता। चित्रपटामध्ये सय्यामीने 29 वर्षीय गृहिणी इरावतीची भूमिका केली आहे, जिचं सांसारिक जीवन विस्कटतं कारण तिला तिच्या गर्भवती बहिणीला सांभाळण्यासाठी हैदराबादला जावं लागतं। अशा वेळी ती प्रीतमला, जी भूमिका गुलशनने साकारलेली आहे, त्याला भेटते, जो एक बँकर आहे, आणि तिथून त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते। यामध्ये प्रेम आहे, शारीरिक ओढ आहे, एकमेकांचा सहवास, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे नक्की पहा 8 AM मेट्रो। नंदिश संधू, हर्ष छाया यांची अनदेखी 3 ही सोनी लिव्ह वरील सर्वात लोकप्रिय सीरीज आहे। या मालिकेचे पहिले 2 सीझन खूप हिट झाले। आता तिसरा सीझन 10 मे रोजी प्रदर्शित झालाय। आशुतोष राणा आणि विजय राज फिजिओलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरीज मर्डर इन माहीम मध्ये मुख्य भूमिकेत आहेत। या मर्डर मिस्ट्री सीरीज मध्ये शिवानी रघुवंशी आणि शिवाजी साटम देखील दिसतील। ही सीरीज 10 मे रोजी जिओ सिनेमावरती प्रदर्शित झाली आहे। या आठवड्यामध्ये रिलीज होणाऱ्या नवीन ओटीटीच्या यादीमध्ये जीतू माधवन लिखित आणि दिग्दर्शित आवेशम या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा समावेश आहे। मल्याळम भाषेतील हा ॲक्शन कॉमेडी चित्रपट एक गुंड आणि 3 महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या भोवती फिरतो। एका वरिष्ठाशी भांडण होईपर्यंत हे तिघे मित्र कॉलेजमधले आयुष्य एन्जॉय करतात। निराश आणि अपमानित असे ते त्यांच्या वरिष्ठांना धडा शिकवण्यासाठी गुंड रंग याच्याशी मैत्री करतात, परंतु गोष्टी त्यांच्या योजनेनुसार होत नाहीत आणि हे त्रिकूट अधिक अडचणीत येते। नक्की पहा आवेशम। पृथ्वीराज सुकुमारन यांनी या आठवड्यामध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणारा आदुजी विथम द गोट लाईफ हा हार्ड हिटिंग मल्याळम भाषेतील सर्व्हायव्हल ड्रामा चित्रपटामध्ये भूमिका केल्यात। हा ब्लेसी दिग्दर्शित चित्रपट बेन्यामिनच्या त्याच नावाच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे। हे भारतीय स्थलांतरित कामगार नजीब मोहम्मद यांच्या वास्तविक जीवनातील कथेभोवती फिरते। चांगल्या आयुष्याच्या आशेने नजीब पैसे कमावण्यासाठी विजावर सौदी अरेबियाला जातो। दुर्दैवी परिस्थितीमुळे तो एका दुर्गम वाळवंटामध्ये कठोर परिस्थितीत शेळ्या पालनाचं काम करतो। त्याच्या परिस्थितीवर तो समाधानी नाहीये। तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु गोष्टी अपेक्षेपेक्षा खूपच वाईट होतात। तो सुखरूप घरी परतू शकेल का हे पाहण्यासाठी नक्की पहा हा चित्रपट। अंडर द ब्रिज ही क्राइम ड्रामा मिनी सिरीज आहे, ज्यामध्ये रिलेकेफ, लिली ग्लॅडस्टोन आणि आर्ची पंजाबी मुख्य भूमिकेत आहेत। हे रेबेका गॉडफ्रेच्या 14 वर्षाच्या रीना विर्कच्या खऱ्या खुनाच्या कथेवरील पुरस्कारप्राप्त कादंबरीतून प्रेरित आहे। कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियामधील सानिच येथे एका पार्टीतून रहस्यमयरित्या गायब झाल्यानंतर किशोरवयीन मृतावस्थेत आढळून आले। कथा जसजशी उलगडत जाते तसतसे गंभीर सामाजिक समस्या त्यांच्यासह अनेक त्रासदायक तथ्ये देखील समोर येतात। अनेक तरुण व्यक्ती समाजाच्या अशांत गोष्टीमध्ये अडकतात, जे दिसायला शांत दिसतंय, मात्र त्यामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे। डॉक्टर हू सीझन 14 हा या आठवड्यातला आणखी एक मनोरंजक नवीन ओटीटी रिलीज आहे। या सीरीज मधील नायक नायिका बॉक्सच्या आकाराच्या असलेल्या
टार्डिस या त्यांच्या टाइम ट्रॅव्हल जहाजातून रोमांचकारी आणि साहसी प्रवास करतात। ते प्रतिस्पर्ध्याचा सामना करण्यासाठी इंग्लंडमधील रिजेन्सी युगापासून डायस्टोपियन भविष्यातील रणांगणापर्यंत प्रवास करतात। या सीझन मध्ये डॉक्टरला त्याच्या सर्वात शक्तिशाली नेमेसिसचा सामना करावा लागतो, ज्याला पराभूत करणं सोपं नाहीये। यावेळीही डॉक्टर यशस्वी होतील का जाणून घेण्यासाठी नक्की पहा डॉक्टर हू। तर हे होती काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइम पासच्या माध्यमातून। जगात सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या मेटा गाला 2024 या इव्हेंटला नुकतीच सुरुवात झाली आहे। दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन येथे हा सोहळा आयोजित करण्यात येतो। यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। आलियाचा परदेशातील हा देसी अंदाज सर्वांनाच भावला। तिने साडी नेसून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्याने सध्या सोशल मीडियावर आलियाचं कौतुक करण्यात येतंय। या सोहळ्याला दरवर्षी जगभरातील नामांकित लोक उपस्थित राहतात। मेट गाला 2024 मध्ये आलियाने मिंट ग्रीन रंगाची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली होती। या लुकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती। बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने तिच्यासाठी ही खास साडी डिझाईन केली होती। यावर आलियाने सुंदर दागिने आणि क्लासिक हेअरस्टाईल केल्याने तिच्या संपूर्ण लुकला पूर्णत्व आलं होतं। अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत। ऑन स्क्रीन बरोबरच ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीमुळे दोघे नेहमीच चर्चेत असतात। लवकरच आई बाबा होणाऱ्या या कपलचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता। अशातच रणवीरने दीपिका आणि त्याचे लग्नातले फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केलेत। मंगळवारी रणवीर सिंहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून दीपिका आणि रणवीरचे जुने फोटो डिलीट केले किंवा लपवले आहेत अशी चर्चा सुरू आहे। जानेवारी 2023 पासूनचे त्यांचे सगळे जुने फोटो अभिनेत्याने डिलीट केलेत। यामध्ये या कपलच्या लग्नातले फोटोही गायब झाले आहेत। जरी 2018 मधील त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम प्रोफाईलवर नसले तरी अलीकडचे त्यांचे दिवाळी सेलिब्रेशनचे आणि लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आहेत। अभिनेत्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकूण 133 पोस्ट आहेत। महाराष्ट्राची हास्य जत्रा हा विनोदी कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय आहे। या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे। हास्य जत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धी झोतात आलेत। अभिनेत्री शिवाली परबला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक नवी ओळख मिळाली आहे। अभिनेत्री तिचा 29वा वाढदिवस साजरा केला आहे, परंतु यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी नेहमीपेक्षा खास ठरला, कारण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने नव्या घरामध्ये गृहप्रवेश केलाय। दिशा पटानी ही कायम फॅशनसाठी लक्ष वेधून घेते। तिच्या बोल्ड आणि सुंदर पोशाखासह तिने योद्धामधून सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय। एक स्टाईल आयकॉन म्हणून तिने नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। दिशा पटानी ही साडी देखील तितक्याच सुंदरतेने कॅरी करते। क्लासिक पद्धतीची पन्ना हिरवा ड्रेप जोडून तिने ब्रॅलेट सारख्या ब्लाउजसह उत्तम संगती केली आहे। बॉडी हॅगिंग मोत्यांसारखा पांढरा गाऊन तिने परिधान केलाय, त्यामुळे ती अधिकच खुलून दिसते। दिशा पटानीने क्रॉप टॉप देखील उत्तम पद्धतीने कॅरी केलाय। हा पोशाख उन्हाळ्याच्या फॅशनसाठी बेस्ट आहे। दिशा पटानीने फ्लर्टी क्रॉसेट पीस घालून आणि त्याला डेनिमची साथ देऊन आपला लुक कंप्लीट केलाय। तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे सध्या अभिनेत्री शिवानी रांगोळे सर्वत्र लोकप्रिय झाली आहे। ही मालिका गेली वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते। याशिवाय अक्षरा अधिपतीच्या जोडीला घराघरामध्ये पसंती मिळते। या मालिकेमध्ये मुख्य नायक अधिपती अक्षराला नेहमी मास्तरीण बाई अशी हाक मारतो, त्यामुळे आता शिवानीला सर्वत्र मास्तरीण बाई अशी नवीन ओळख देखील मिळाली आहे। शिवानी रांगोळेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते। आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते।
शुक्रवारी अभिनेत्रीच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने तिने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। शिवानी रंगोळेने इंस्टाग्रामवर तिच्या वडिलांबरोबर खास फोटो शेअर केलाय। हा फोटो शिवानी विराजसच्या लग्नातील आहे। त्यात तिचे वडील लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकत असल्याचं पाहायला मिळतंय। या गोड फोटोला कॅप्शन देत अभिनेत्री लिहिते, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा, तुम्ही एवढी वर्ष आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा दिलात यासाठी खूप खूप थँक्यू। तुम्ही जसे आहात तसेच कायम रहा, अशी कमेंट तिने केली आहे। मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं। मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये स्वतःचं घर खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे। पृथ्वी प्रताप, रुचिरा जाधव, प्रसाद ओक, मंगेश देसाई, अश्विनी महांगडे, गिरिजा प्रभू, मयुरी वाघ या कलाकारांनी नवीन घर खरेदी करत अलीकडेच आपलं स्वप्न पूर्ण केलं। आता या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे। छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरामध्ये लोकप्रिय झालेल्या अदिती द्रविडने अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे। तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत। आजच्या भागामध्ये इतकंच। जय महाराष्ट्र।